प्रत्येक शाळांमध्ये एव्हरी मंडे देयर इज अ ओथ टेकन बाय द स्टुडंट्स. पण हा रिझन सॉल्व्ह करायला पण इट रिक्वायर्स अ ह्यूज टाइम. विवाह योग्य वयातच झाला पाहिजे. मुलींना वाटतं की योग्य वयामध्ये व्हायला पाहिजे म्हणून. ते आता काहीच नाही, मग लग्न करायचं. अधिकार जरी संपुष्टात आला असेल, पण जे आम्ही आराखडा तयार केलेला आहे तिथला. नमस्कार, मी प्रियदर्शनी. मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटायला आलेलो आहोत PMPLच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मॅडम यांच्याकडे. दीपा मॅडम, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये. खरं तर तुम्हाला भेटायची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती, पण तुम्ही जेव्हा तात्कालिक जिल्हाधिकारी होत्या त्यावेळेस बीडमध्ये तुम्ही जे काही बालविवाह निर्मूलनासाठी प्रयत्न केलेले त्याच्यासाठीचा जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे, आज त्याच्या निमित्ताने आपण भेटतो आहोत. तर तुमचं अभिनंदन खास करून याच्यासाठी की अशा पद्धतीचा जिल्हा तालुका तुम्ही निवडला जिथे शिक्षणही खरं तर फार कमी आहे असं म्हटलं जातं आणि दुष्काळी भाग आहे आणि त्याची खास ओळख म्हणजे तुम्ही बीडचे सुनबाई आहात. तर हा प्रयोग नक्की तुम्ही सुरू कसा केला किंवा करावा असं तुम्हाला केव्हा वाटलं? बीड जिल्ह्यामध्ये मी जॉईन केलं आणि मला एक अभिमान वाटतो की मी एक पहिला महिला जिल्हाधिकारी म्हणून मी तिथं रुजू होऊन काम केलेलं आहे. आणि जेव्हा आपण नवीन असाइनमेंटसाठी जातो तर द फर्स्ट टास्क आपण जे घेतो की इथले इश्यूज काय आहेत, बर्निंग इश्यूज आणि प्रायोरिटी इश्यूज. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं किंवा प्रत्येक एरियाचं एक वेगवेगळे इश्यूज तिथलं असतात ज्याला आपल्याला इम्पॉर्टन्स देऊन त्या मार्गी लावावं लागतं. सो बीड जिल्हा आणि प्लस ओव्हरऑल स्टेटमध्ये 11 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी युनिसेफ हॅज अपॉइंटेड द कन्सल्टंट फॉर ॲड्रेसिंग द इश्यू ऑफ चाइल्ड मॅरेज. मग त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पण युनिसेफचे कन्सल्टंट आहे. देन त्यांच्याकडून एक डिटेल प्रेझेंटेशन करण्यात आलं. त्या प्रेझेंटेशनमध्ये जे काही आकडेवारी आम्ही बघितला तर दॅट इज शॉकिंग. मग बीड जिल्ह्याचे ओव्हरऑल जॉग्राफिकल लोकेशन आणि तिथला व्यवसाय बघितला. मायग्रेशन जास्त आहे, म्हणजे आपलं ऊसतोड कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हायेस्ट आहे ज्या ठिकाणीतून मायग्रेशन जास्त आहे. 4.5 लाख लोक मायग्रेट होतात दरवर्षी. आणि हे जे मायग्रेशन आहे त्याच्यामुळे चाइल्ड मॅरेजचे प्रॉब्लेम पण खूप जास्त प्रमाणावर आहे. सो हा एक बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये होतं की हे एक आपण ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे म्हणून. सो त्याच्यावर आम्ही भर देऊन काम केलेलं आहे. पण विवाह म्हटला तर खरं खूप नाजूक गोष्टी असतात. अनेकदा आपण ग्रामीण भागात खास करून यावर काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणला जातो. अनेकदा इमोशनल गोष्टी अपील की बाई असून तुम्ही लग्नाला विरोध करता आहात वगैरे अशा पद्धतीचं भाष्य केलं जातं. असे काही अनुभव तुम्हाला या सगळ्या मोहिमांमध्ये आले का? सुरुवातीला जेव्हा हे एकदम स्टार्ट झालं तर हे लोकांना शॉकिंग होतं. पूर्वी कोणी थांबवायचंच नाही. ते एक रूढीसारखं झालं होतं. हे केव्हा लग्न होतात म्हणजे जेव्हा ऊस तोडीला जाण्याची वेळ येतो. जनरली सप्टेंबर एंड, ऑक्टोबर आणि काही ठराविक दिवस लाईक अक्षय तृतीया आहे. मग या दिवशी एक मुहूर्त वगैरे बघून पटकन लग्न केलं जातं. आणि जेव्हा मायग्रेशन सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरला सुरू होतं त्या सीझनमध्ये जास्तीच्या जास्त लग्न होतात. म्हणजे एक कोयताचे एक कॉन्सेप्ट आहे की लग्न केल्यानंतर तेही मुलगा मुलगी दोघंही मिळून जातात. मग दोघांना मिळून ते पगार असतो ऊसतोडीचा, थोडा जास्तीचा. मग त्या वेळेला आहे. मग जेव्हा आपण हे सुरुवात केलं, हा मोहीम म्हणून सुरुवात केलं, तर फर्स्ट आपण महिला दिनाच्या दिवशी 2023 मध्ये मार्च 8 आपण एक आराखडा रिलीज केला. म्हणजे एक प्लॅन, ॲक्शन प्लॅन आपण जे म्हणतो, दॅट वी रिलीज. म्हणजे त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट डेट्स असतात, लग्नाचे सीझन आणि इम्पॉर्टंट डेट्स, त्याला आम्ही फिगर आउट करून जेव्हा आपलं 15 दिवसाची आढावा बैठक असतं देन वी विल प्लॅन फॉर द नेक्स्ट 1 मंथ की कुठले दिवस इम्पॉर्टंट आहे की ज्या दिवशी लग्न होऊ शकतात. मग त्याप्रमाणे मग जनजागृती मोहीम तिथं आपण जास्त करणार. तरी सुद्धा होत असेल तर ते थांबवणे या पद्धतीचे ॲक्शन प्लॅन घेतला. 1-2 ठिकाणी विरोध पण झाले. पण विरोध जरी झाला तर आम्ही ते काय केलं की लग्न झाले असेल देन वी लॉन्च द FIR. मग तेव्हा त्यांना कळलं की हे सोडणार नाहीत. जेव्हा ते FIR गुन्हा नोंद व्हायला सुरू झाली मग ते हळूहळू हे झालं. देन वी स्टार्टेड जनजागृती जे मोहीम आहे ते आपण फुल फ्लेजेडमध्ये घेतला. म्हणजे रॅदर दॅन स्टॉपिंग, सो वी स्टार्टेड प्रिव्हेंटिंग दॅम.
म्हणजे ते नाही होण्यासाठी काय होणारच नाही या पद्धतीचे स्टेप्स आपण आखणी केल्यानंतर थोडं त्यांनाही एक वचक बसलं की एक तरी केलं तर गुन्हा दाखल होतो आणि नाही करायला पाहिजे. हा दोन्ही गोष्टीचे एक समीकरण करून आम्ही ते जिल्ह्यामध्ये काम केलं. खरं तर बालविवाह विरोधीचा कायदा हा खूप वर्षापासून भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात तर पुरोगामी म्हटलं जातं, पण तरीही अजून बालविवाह अस्तित्वात आहे. अशी काही लोक आहेत की ते खरं तर म्हणू शकतात की आपल्याकडे महाराष्ट्रात नाहीच आहे. पण आपण बघितले कोरोनाच्या काळामध्ये आणि खास करून दुष्काळी पट्ट्यामध्ये हे प्रमाण अचानकपणे खूप वाढलं जातं. तर या सगळ्यांना रोखताना मुळात प्रशासनाची इच्छाशक्ती आणि कायदा याचं सांगड नक्की कशी घातली पाहिजे, कारण शेवटी हा प्रश्न जो आहे निगडीत जो आहे तो मुलींच्या आयुष्याशी निगडीत आहे आणि मुलीच नाही तर पुढे मग कुपोषण आणि समाज व्यवस्था या सगळ्याशीच निगडीत आहे. तर हे हातात घेताना ही भीती वाटली नाही का, हा एक विषय. आणि ते नक्की चालवताना कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण चालवलं पाहिजे, याचे छोटे छोटे कुठल्या पद्धतीचे प्रोग्राम आपण तिथे घेतले. आपलं ओव्हरऑल हे बघितलं, शासन आणि प्रशासन, शासनाने सर्व गोष्टीसाठी कायदा केलेला आहे, जे काय आपल्याला जे आयडियल सोसायटी पाहिजे. सो देर आर लॉज, देर आर ॲक्ट्स, परंतु ते इम्प्लिमेंटेशन किंवा एन्फोर्समेंट कुठपत होतं त्याच्यावर दॅट इज डिपेंडेंट ऑन द ऑफिसर्स. सो हू आर ॲक्च्युअली हू वॉन्ट दोज ॲक्ट्स टू बी एक्झिक्युटेड. मग आपण एखादा ठरविलं की हे आपण एक्झिक्यूट केलं पाहिजे तर नक्की एक्झिक्यूट होतो. इथं प्रशासनाची इच्छाशक्ती आणि प्रायोरिटी. सो व्हॉट इज युअर प्रायोरिटी या पद्धतीनं ते सांगड घातलं तर नक्की ते इम्प्लिमेंटेशन होतो. आणि सेकंड, सोशल चेंजेस अँड बिहेवियरल चेंजेस. वी नीड टू वर्कआउट की एक कुठला तरी प्रॉब्लेम असेल तर त्याला रिझन्स काय आहे. हा रिझन्स जेव्हा आपण वर्कआउट करतो तर रिझन्स वर्कआउट केलं तर नक्की त्याला सोल्युशन्स मिळत जातो. आता बालविवाह, आता एवढं वर्ष आपलं इंडिपेंडन्स झाली, बालविवाह चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ॲक्ट होऊन पण किती वर्ष झाला, तरीसुद्धा बालविवाह होतो का, होतंय का, देर इज अ क्वेश्चन मार्क ऑलवेज की अरे रे असं नाही आहे, होणार नाही. बट हिंटरलँडमध्ये जे आपलं सोशल फॅक्टर्स जे आहेत दे आर द रिझन्स. मग त्याच्यामुळे हे होतात. का होतात? नंबर 1 मायग्रेशन आहे. म्हणजे आपण कामाला आम्ही बाहेर जातो तर आमच्या मुलांची काळजी कोण घेणार. मग जनरली तिथलं जे वन ॲस्पेक्ट बघितलं तर मायग्रेशनच्या वेळी तिथं मुलं आणि ग्रँडपेरेंट्स असतात, आजी आजोबासोबत ते मुलांना सोडून ऊस तोडायला जातात. नंबर 1. नंबर 2, काही पेरेंट्स काय करतात, लग्न करतात म्हणजे आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संपली. आणि काय होतं, जेव्हा ऊस तोडायला जातात देन दे गो फॉर 5 months. ऑक्टोबरमध्ये गेलं की मार्च एंडला येतात, म्हणजे 5 महिने. म्हणजे समजा की एका कुटुंब अर्ध वर्ष बाहेरच चाललंय. 6 महिने ते आपल्या जिल्ह्यामध्ये राहतात, 6 महिने बाहेरच राहतात. म्हणजे आपण कुठंतरी वेगळ्या ठिकाणी जात असलो तर किती आम्हाला अडचणी येतात, परंतु ते 6 महिने बाहेर जातात ऊस तोडायला आणि ऊसाच्या फळामध्ये राहतात. मग हे कुठंतरी कुठंतरी आपल्याला सिस्टमिक हे पाहिजे की जेव्हा हे मायग्रेशन होतं, शासनाने ही पण कॉन्सेप्ट केली की साखर शाळाची कॉन्सेप्ट केली, हंगामी वसतिगृहाची कॉन्सेप्ट केलेला आहे. मग हे सगळे कॉन्सेप्ट एक भाग झाला. परंतु जेव्हा मुलीचे एज 11-12 होते मग मुलींच्या पालकांमध्ये सेन्स ऑफ इनसेक्युरिटी ते डेव्हलप करून घेतात की आता 12 वर्षाची झाली किंवा 13 वर्षाची झाली तर आपण लगेच लग्न केलं तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी संपतो. हा एक मानसिकता पेरेंट्समध्ये आहे तिथल्या, म्हणजे जे ऊस सोडायला जातात. मग दॅट इज द मेन रिझन, मायग्रेशन इज अ मेन रिझन ऑफ दिस चाइल्ड मॅरेज. सेकंड, महिलांमध्ये एक सेन्स ऑफ इनसेक्युरिटी आहे की जेव्हा जास्त दिवस आम्ही लग्न नाही केलं, फॉर एक्झाम्पल 15, 16, 17, 18, मग हे नंतर आमचे ऐकणार नाही, मग आम्ही ज्या ठिकाणी आमचे ऐकणार नाही, असं एक मानसिकता आहे. मग आमचे नाही ऐकणार. दॅट इज सेकंड रिझन. वन मोर रिझन इज जे ग्रामीण भागातलं शाळा आहे 1ली ते 5वी पर्यंत असतात. 8वी पासून दुसऱ्या गावामध्ये जावं लागतं. वस्तीवर राहणारी मुलं जी आहेत ती तालुका प्लेसला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागतात. जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा नेबरिंग विलेजेसमध्ये पण असतात. जनरली हायस्कूल सगळ्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे 1ली ते 10वी लहान गावामध्ये नाहीच आहे. लहान गावांमध्ये बेसिक प्रायमरी एज्युकेशन, अंगणवाडी आणि 5वी पर्यंतची शाळा. नंतर 8वी, 9वी, 10वी साठी दुसऱ्या विलेजेसमध्ये विच मे बी इन द डिस्टन्स ऑफ 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर त्यांना जावं लागतं. मग तेव्हा तिथे ड्रॉपआउट होतोच.
बरेच मुलींचे ड्रॉपआउट 5वी नंतर होतो. पेरेंट्स आता तिथपर्यंत पाठवणं आणि तिथं गॅप होऊन जाते. आणि जनरली अशा खूप मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे की हां त्या दुसऱ्या गावामध्ये पाठवून हायस्कूल करून घेणे मुलीचा, अशी मानसिकता असलेली किती पर्सेंटेज असतील. दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. आणि जेव्हा 5वी होऊन घरी बसतात ना, आता घरी समोर दिसल्यानंतर काय करायचं आता, मग लग्न करायचं. हा रिझन्स आहेत फॉर द चाइल्ड मॅरेजेस. मग आपण जेव्हा हे वर्कआउट केलं, दीज आर द रिझन्स, देन हाऊ वी शुड गो. पण हा रिझन्स सॉल्व्ह करायला पण इट रिक्वायर्स ह्यूज टाइम पेशन्स पण. हां, आणि खूप जास्त. मग आपण काय केलो की एन्फोर्समेंटसाठी गेलो. एन्फोर्समेंट म्हणजे त्याचा अवेअरनेस, म्हणजे लहान वयामध्ये लग्न केलं तर काय काय त्याचे दुष्परिणाम होतो, का केलं नाही पाहिजे. आणि स्कूल ड्रिव्हन प्रोग्राम सुरू केला. स्कूल ड्रिव्हन प्रोग्राम्स म्हणजे जे ॲक्च्युअल टार्गेटेड पॉप्युलेशन आहे त्यांनाच आम्ही टार्गेट केलं. आता पेरेंट्सला तुम्ही कन्व्हिन्स करायला गेलं तर तुम्हाला 10-20 प्रश्न आम्हालाच येतील. स्टुडंट्सकडेच गेलो आम्ही. शाळे थ्रू प्रोग्राम्स सुरू केला आणि 1098चे अवेअरनेस आम्ही वाढवला. केंद्र सरकारने जेव्हा चाइल्ड लेबर ह्याची एक मोठी मोहीम सुरू केली होती, मग त्याच्यामुळे दे स्टार्टेड विथ द कॉन्सेप्ट ऑफ चाइल्ड लाईन. मग ते एक नंबर आहे 1098. मग त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला लहान मुलं काम करताना दिसल्या तर तिथं कंप्लेंट करायचं आणि तिथून त्यांचे पुनर्वसन होत होतं. द सेम नंबर इज ॲक्टिव्ह स्टील. त्या नंबर आम्ही चाइल्ड मॅरेजेससाठी वापरला. तर कुठंतरी लग्न होताना किंवा लग्न फिक्स झालं तर तुम्ही आम्हाला लगेच कळवा. 1098 हा खरं तर लहान मुलांशी रिलेटेड कुठल्याही गुन्ह्यांसाठी Yes. तो वापरला Yes. जातो. त्याचा Yes. वापर पण बालविवाहासाठी वापरला. मग 1098 बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळामध्ये दिसतो, प्रत्येक अंगणवाडीमध्ये दिसतो, प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये दिसतो, सगळ्या ठिकाणी दिसतो, विथ सम IEC मटेरियल की लग्न करणं गुन्हा वगैरे. हां, तो 1098 सगळ्या ठिकाणी आम्ही पेंटिंग केला. नो बॅनर, नो पोस्टर, ओनली पेंट, सो दॅट इट विल रिमेन फॉर एव्हर इन ऑल द ऑफिसेस. मग ते सगळं पेंट करून घेतल्यानंतर लोकांना कळलं की 1098वर कॉल करणे, जे पूर्वी कुणाला माहीतच नव्हतं. मग ते केल्यानंतर मग प्रत्येक शाळांमध्ये एव्हरी मंडे देर इज अ ओथ टेकन बाय द स्टुडंट्स की आम्ही बालविवाह करणार नाही, बालविवाह होऊ देणार नाही. मुलींच्या 18 वर्षाखालील आणि मुलांचं 21 वर्षाखाली लग्न करणं गुन्हा आहे. कुठेतरी होत असेल, माहिती असेल तर या नंबरवर कळवा. या पद्धतीचे एक मोठं शपथ आहे. तर एव्हरी मंडे ऑल स्टुडंट्स ऑफ माय स्कूल्स ते ओथ घेतात. या शपथ मुळेच खरं तर तुमची ओळख तिथे अजूनही बालविवाह रोखणारी दीदी म्हणून झालेला आहे. मग या ओळखीकडे आत्ता तुम्ही जेव्हा तो जिल्हा सोडलेला आहे तेव्हा ते काम संपुष्टात आलेलं आहे, म्हणजे तुमचा त्याच्या याच्यावरचा अधिकार संपुष्टात आलेला आहे. आता त्याकडे बघताना तुम्हाला नक्की कसं वाटतं? अधिकार जरी संपुष्टात आलं असेल, पण जे आम्ही आराखडा तयार केलेला आहे तिथलं 1 इज ओथ ते अजूनही सुरू आहे. एव्हरी मंडे दे टेक. आणि प्रत्येक शाळांनी एक स्मॉल प्लेस तयार केलेले आहेत. ते टेक बालविवाह ॲज अ एजेंडा आणि त्यांनी प्ले स्किट वगैरे तयार केलेलं आहेत. 1 ॲक्ट प्ले करतात तिथले मुलं रिगार्डिंग दिस टॉपिक. आणि रत्ननिधी फाउंडेशनच्या मदतीने आम्ही काय केलेलं आहे की देर आर 125 हायस्कूल्स, नाही अराउंड 300-400 स्कूल्स आहेत. त्याच्यामध्ये 125 हायस्कूल्सला आम्ही थ्रोबॉल आणि नेट दिलेला आहे. सो थ्रोबॉल जे हँडबॉल आपण खेळतो, जे मुली खेळणार, द गेम डेव्हलप सच काइंड ऑफ पर्सनॅलिटी. द टिपिकल काय असतं विलेजेसमधल्या मुलींना असं वाकून बोलणे किंवा आय टू आय कॉन्टॅक्ट नसतो. कॉन्फिडन्स बिल्डिंग जे आहे, ज्या पद्धतीने ते बॉल आम्ही थ्रो करतो, दॅट डेव्हलप्स युअर पर्सनॅलिटी, बॉडी लँग्वेज. आणि जेव्हा ग्रुप ॲक्टिव्हिटी हे सगळं होत असताना सेन्स ऑफ स्पीकिंग, तुम्ही एक्सप्रेशन जे करतायत दॅट विल डेव्हलप मोर. म्हणजे जेव्हा आपण हे नंबर पण आम्ही सांगतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आम्ही करतो, त्यांच्या डोक्यात बसतं हां इथं असं काहीतरी घडत असेल तर आपण सांगितलं पाहिजे. सो वी हॅव फोकस्ड ऑन दॅट. माझी जरी बदली झाली, तिथली मुळे ते थ्रोबॉल खेळणारच आणि तिथले मुलं ते सोमवारी शपथ घेणारच. शपथ घेतला तर ऑटोमॅटिकली द नंबर कम्स 1098. आणि शाळामध्ये 1098 आलं तर प्रत्येक मुली एनी किड ज्याचे लग्न होणार असेल तर लगेच ती स्वतः किंवा तिच्या फ्रेंडला तरी तिनं शेअर केला की असं असं माझ्या घरी चाललंय, मला बघायला कोणी आलं तर काहीतरी झालं तर कोणीतरी एक सांगेल की 1098वर कॉल करून सांगू.
वन्स इट गोज इट कम्स ऑन रेकॉर्ड अँड दॅट विल बी स्टॉप. मी एक्झॅक्टली त्याकडेच येणार होते की या आधी म्हणजे करोनाच्या आधी बऱ्यापैकी मुलींनी बालविवाहाचं रिपोर्ट करणं याची संख्या कमी होती. पण करोनानंतर स्वतः मुलींनी स्वतःचे बालविवाह रोखणं किंवा अगदी मैत्रिणीचं असेल, आजूबाजूच्या परिसरातलं असेल, याचं रिपोर्टिंग करणंही बऱ्यापैकी वाढलेलं आहे. ते यामुळेच वाढलेलं असू शकेल असं तुम्हाला वाटतं का? की मुलींना स्वतःलाही वाटतंय की आता आपला विवाह योग्य वयातच झाला पाहिजे? मुलींना वाटतं की योग्य वयामध्ये व्हायला पाहिजे म्हणून, बिकॉज पेरेंट्सची मानसिकता वेगळी असते आणि मुलींचं मानसिकता वेगळं असतो. मग पूर्वी म्हणजे सगळं इन वन प्लेन राहत नाही. तर मुलींना पण असं वाटतं की मी पण माझ्या मैत्रिणीसारखं मी पण बाहेर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे, असं लग्न करून कुठेतरी जाणं वगैरे त्यांनाही आवडत नाही. म्हणजे त्याच्यामुळे पण रिपोर्टिंग वाढतो. कुठेतरी दे वॉन्ट टू गेट द स्पेस टू एक्सप्रेस. 1098 मुळे देन दे हॅव गॉट दॅट वन प्लेस की वेअर दे कॅन रिपोर्ट. मग त्याच्यामुळे तिथं एका वर्षामध्ये जेव्हा आपण ते अवेअरनेस वाढवला तर वी हॅव गॉट 266 कॉल्स अँड वी हॅव स्टॉप ऑल द 266. आणि ज्या ठिकाणी कळलंच नाही, गपचूप करतात, मग तिथं मग ते आपण इन 19 केसेस वी लॉज्ड FIR. आणि FIR फक्त पेरेंट्सवर नाही, फोटोग्राफर, मंडपवाला, भटजी, जेवणवाला, सगळ्यांवर आम्ही गुन्हा दाखल केला. आणि जे कोणी अटेंड केलं असेल प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यावरही गुन्हा दाखल आम्ही बीडमध्ये केला. सो दॅट हॅज रिअली सेंट अ व्हेरी स्ट्रॉंग मेसेज. इव्हन त्याच्यामुळे आताही पदाधिकाऱ्यांना जेव्हा येतो की जनरल काय असतं लग्नामध्ये असं हे करत नाही, ते सगळ्यांना सांगायला प्रयत्न करतात. एक कुठलं तरी VIP म्हणजे गावामधलं जे हे असेल तर जिल्हा परिषद सदस्यांना बोलवू, आपण आमदारांना बोलवू. आमदारांना सगळे लग्नाच्या निरोप आमदारांना जातोच फॉर एनी मॅरेज. बिकॉज काय असतो की गावामध्ये एक कार्यकर्ता असतो आणि ते आमदार महोदयांना भेटून आमंत्रण देऊ. इव्हन तिथल्या आमदारांना पण माहिती आहे. मग देन फर्स्ट क्वेश्चन दे विल आस्क की मुलीचं वय काय. तर इव्हन कोणीही खेड्यामध्ये लग्न जमलं तर विदाउट आस्किंग एज दे डोंट गो. मग या पद्धतीचे आपण ते हे केलेलं आहे. या सगळ्या प्रयत्नांच्या आधीही तुमचं एक भाषण खूप गाजलेलं होतं, याच्यामध्ये तुम्ही खास करून पालकांना सांगितलं होतं की आईनी मुलीशी किंवा घरातल्यांनी मुळात मुलींशी बोलायचं कसं. आपण मुलींच्या कॉन्फिडन्स बद्दल बोलतच होतो. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इतक्या लहान लहान गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या आणि त्या लोकांशी शेअर केल्या की मुळात मुलींशी कसं बोलायचं, त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट कशी रुजवायची, याबद्दल नक्की डोक्यात संकल्पना कशी आली? हे ह्याच्यामुळे आलं, हे जे मी म्हटलं ना, एक तरी ड्रॉपआउट समोर दिसल्यानंतर काय करायचं. आणि म्हणजे आता काहीच नाही मग लग्न करायचं, हा एक जे डोक्यात आहे पेरेंट्सच्या, मुळात ते डोक्यातच पेरेंट्सच्याच डोक्यात आहे, मुलींच्या डोक्यात नाहीच आहे. सेन्स ऑफ इनसिक्युरिटी पण आहे ना की हे आमच्या ऐकत नाही. का ऐकत नाही? बिकॉज आपणच सांगतो ना, आता काय लग्न करून द्यायचंय. चूक इथं आहे व्हॉट वी आर स्पीकिंग. इफ वी से की हे बघ तुला चांगला अभ्यास करून तुला ऑफिसर व्हायचंय, मग तिच्या डोक्यात ऑफिसर व्हायचं येईल. हे रोज उठून असं चूक केली ना, तुझी सासू तुला हे करेल, तुझ्या नवरा तुला असं करेल, तुला काही लग्नच करायचं आहे ना. आता अभ्यास करताना किंवा काहीतरी घरातलं काम नाही केला किंवा अभ्यास करत असेल किंवा काहीतरी काम करत असेल वेगळं काहीतरी, हे करून काय उपयोग आहे, तुला काय लग्नच करायचं आहे. मग जेव्हा लग्नच करायचं आहे मग मुलांच्या डोक्यात काय, लग्नच करायचं आहे. त्याच पद्धतीने ते विचार करायला. दॅट इज अ विशियस सर्कल. जर आईनं बाबानं म्हटलं की तुला ऑफिसर व्हायचं आहे, तुला एक मोठं उद्योगपती व्हायचं आहे, मग त्यांच्या डोक्यात काय असतं, मुलांच्या डोक्यात मला हे अधिकारी व्हायचंय, मला उद्योगपती व्हायचंय, मला हे व्हायचंय. जरी मुळातच सकाळी उठून सुरू केलं की लग्नच करायचंय, हे काहीतरी सांडलं तर हे सांडू नको, नंतर काय लग्न झालंस असं झालंस तुला कोण सोडणार, असं वागलं तर तुला कोण हे करणार, अशा पद्धतीने लँग्वेज जे आहे मग ते डोक्यात, मग लग्नाचंच डोक्यामध्ये मुलांचं असतं. मुलांचं डोक्यामध्ये काय आहे, दॅट आमच्या व्हॉट वी वॉन्ट टू सी अवर किड्स लाईक दॅट वी शुड स्पीक. आपण मग वेगळं बोललो तर तेच त्यांच्या डोक्यात येतो. जे आजोबांनी म्हटलं ते तुम्ही नक्की तुमच्या बाबतीत केव्हा मनावर घेतलं? तुमच्या आजोबांनी तुमच्याबद्दल सांगितलं की एक दिवस, मी 4थीला असताना, 3rd 4th ला असताना, तेव्हा माझ्या डोक्यात पण नव्हतं. पण मग हे मनावर केव्हा घेतलं तुम्ही? की 9th स्टँडर्ड. जे 4थी पासून ते सतत तुमच्याशी बोलत होते आणि मग 9वीत तुम्ही ही गोष्ट मनात घेतली? माझे आजोबा ही वॉज हेडमास्टर. मग त्यांचे जे विचार वेगळे होते, म्हणजे अगदी पूर्ण म्हणजे
आफ्टर 10 years or 15 years हाऊ इट शुड बी, त्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात ते असायचं. इव्हन शेतीविषयक ह्याच्यामध्ये ते असायचं. मग जेव्हा माझं डोक्यातच नव्हतं तेव्हा ते म्हणत होते की तू कलेक्टर होशील म्हणून, जेव्हा माझं डोक्यात पण नव्हतं. पण वेन आय सॉ ऍक्च्युअली द कलेक्टर, मग मी डिसाईड केलं की मला कलेक्टर व्हायचं. पहिलं ते कुणाला बघितलेलं होतं? हो, येस 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 येस, आय रिमेंबर. शिवराम म्हणून कलेक्टर होते दावणगेरे. सो इव्हन माझे वडील ही गॉट रिटायर्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट सर्व्हिस. आमच्या घरी वडील खूप स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी. आताचे फादर्स वगैरे सगळे फ्रेंडली असतात, की आमचे वडील वगैरे फ्रेंडली नव्हतेच. इव्हन माझे मिस्टर पण तेच म्हणतात ना, आमचे अण्णा किती स्ट्रिक्ट होते म्हणून. म्हणजे अण्णा समोर बोलायची हिंमतच नाही, असंच आमच्या घरी बोलायची हिंमतच नसायचं. जनरली पालक म्हटलं आणि वडील म्हटलं की बऱ्याचदा की फक्त परवानगीसाठी वडिलांपर्यंत परवानगी सोडलं तर बाकी काही विशेष असं चर्चा नसायचं. अर्थात आताचे पालक बऱ्यापैकी बदलत आहेत असं आपण म्हणूया. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये जरी आपण पाहिलं, म्हणजे तुम्हाला घरनं तशा पद्धतीचं बॅकग्राऊंड मिळालं, प्रोत्साहन मिळालं, पण तरीही प्रशासनांमध्ये अजूनही महिलांचं प्रमाण तितकंसं नाहीये. म्हणजे आपण कुठलाही प्रशासकीय विभाग बघितला तर तिथे अजूनही पुरुषांचं प्रमाण टक्केवारीने जास्तच आहे. या सगळ्याबद्दल तुम्ही नक्की काय काय कारण सांगाल? प्रशासनमध्ये जे काही सिलेक्शन मोड आहे दॅट इज थ्रू एक्झाम्स ओनली. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचे बायसनेस येत नाही. म्हणजे जे सिलेक्शन आहे दॅट इज थ्रू एक्झाम्स. म्हणजे आता टॉपर्स वगैरे विमेन आर द टॉपर्स, पण ओव्हरऑल संख्यामध्ये होत नाही. देर इज नो पर्टिक्युलर रिझन फॉर दॅट, बिकॉज ऑपॉर्च्युनिटीज फॉर एव्हरीवन, एव्हरीबडी कॅन अप्लाय. म्हणजे सगळेजण एक्झाम देऊ शकतात. देर इज नो बायसनेस की फक्त मुलीनं कमी किंवा असं कोटा पण काही नाही आहे. तर जेवढं जास्त गर्ल्स एक्झाममध्ये कॉम्पिट करतील तेवढं त्यांची सिलेक्शन रेशो असणारच आहे. एकंदरीत स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की मला एखादी पोझिशन मिळाली की मला पॉवर मिळतो, आणि मला पॉवर मिळालं तर मी ते वापरलं जातो. बऱ्यापैकी MPSCची पहिल्या पूर्व परीक्षेला बसताना सगळ्या मुलांमध्ये अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. तुम्हाला खरंच असं वाटतं का की एखाद्या पोझिशनवर बसल्यानंतर आपल्याला पॉवर मिळते? इट डिपेंड्स की कुठल्या पोझिशनवर हे आहे. पॉवरपेक्षा व्हॉट आय वॉन्ट टू से इज व्हॉट इम्प्रूव्हमेंट्स यू कॅन डू फ्रॉम युअर एंड, हे महत्त्वाचं आहे. पॉवर सगळ्या ठिकाणी आहे, इन ऑल द पोझिशन्स. जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये आलं तर गव्हर्नमेंट इज दिस इज अ एक्झिक्युटिव्ह. देर इज अ 3 पार्ट ना, देर इज लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. लेजिस्लेचर एनॅक्ट्स लॉज अँड एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युट्स इट. सो एक्झिक्युशन मीन्स दॅट इटसेल्फ इज अ पॉवर, दॅट यू आर एक्झिक्युटिंग सर्टन थिंग्स. तर ते सगळे तुमच्या ऍक्ट आणि रूल्स एनेबल्ड आहे. यू आर देअर टू एन्फोर्स दोज ऍक्ट्स अँड रूल्स. तो ते एक एन्फोर्समेंटचा एक भाग झाला. आणि सेकंड इज सिस्टमिक इम्प्रूव्हमेंट. तुम्ही कशासाठी तिथे बसले आहात, फॉर विच काइंड ऑफ पॉप्युलेशन यू शुड टार्गेट अँड यू शुड डू. मग सर्टन सोशल कॉज अँड सोशल बेनिफिट त्या एलिमेंटमध्ये आलं तर नक्की वी कॅन ब्रिंग चेंजेस. एका घरामध्ये तुम्ही म्हणताय की ब्रिंग चेंजेस आहेत. बऱ्यापैकी आपण प्रोफेशनल लाईफ जी घेतो ते कुठे ना कुठे आपल्या इनहेरंट आपण ते करत जातो असं म्हणायला हरकत नाही. पण इथून जेव्हा उठून आपण घरामध्ये जातो तेव्हा मात्र सीन वेगळा असतो, वेगळा असायला हवा. तुम्ही लहानपणापासून प्रशासन पाहिलंय, जगलंय, कारण वडिलांच्या निमित्ताने असेल, आता स्वतः एक प्रशासकीय अधिकारी आहेत. पण एका घरात जेव्हा 2 कलेक्टर येतात तेव्हा त्या घराची स्थिती नक्की काय असते? आता माझं घर उदाहरण घेतलं तर माझे हजबंड आहे इन्कम टॅक्समध्ये ॲडिशनल कमिशनर आहेत ते. सो वी बोथ आर गव्हर्नमेंट सर्वंट्स. मग घरातलं जे बॅलन्स आहे इट डिपेंड्स. जेव्हा मी जास्त बिझी असते तर ही विल डू, आणि मॅक्सिमम मीच लीड घेते. बट दॅट इज अ इनहेरंट क्वालिटी ऑफ द विमेन, की सगळं मीच करायचं. जे एक हाऊस असतं ना ते सगळं लेडीजमध्ये असतं, ते कुणालाही जाऊ देत नाही अधिकार, या पद्धतीनं आहे. पण नक्की शेअरिंग ऑफ रेस्पॉन्सिबिलिटीज खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होईल की जेव्हा माझं पण बिझी शेड्यूल आहे मग मी पण करणार नाही, अशी भूमिका कधीच माझ्या हजबंडच्या नसतोच. बिकॉज अल्टिमेटली ही शेअर्स इक्वल रेस्पॉन्सिबिलिटी. परंतु विमेनचे जे इनहेरंट क्वालिटीजमुळे आम्हाला वाटतं की हेच मी सगळे करायला पाहिजे, मीच माझंच काम आहे म्हणून ते असंही खूप जास्त. सो द सेम वे इट रन्स. पण जेव्हा घर चालवतात तेव्हा मुलं असतात, मुलांची काळजी असेल, सण समारंभ असतात. अर्थात त्या पोझिशनवर बसल्यानंतर वेळ काळ या सगळ्याचं गणित नसतं. मग अशा वेळेला एक घर सांभाळणं
आणि मुलं सांभाळणं आणि त्याबरोबरीनं या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळणं, ही तारेवरची कसरत मुळात केली कशी जाते? त्याच्यासाठी काही सिस्टीम तुम्ही स्वतःसाठी म्हणून डेव्हलप केली आहे का, स्वतःच्या घरासाठी डेव्हलप केली आहे का? सिस्टम म्हणून काही नाही. आमच्या दोघांच्या हे आहे की आम्ही सगळे सेलिब्रेट करणार. म्हणजे सगळे सण, छोटं असू दे की मोठं असू दे, वी विल सेलिब्रेट एव्हरीथिंग. आम्ही फक्त ऑफिसर्सच्या शूजमध्ये उभं राहून आपण घर नाही बघायला पाहिजे. का? बिकॉज मुलंच आहेत, मुलं ऑफिसर्स नाही आहेत. सो मुलांना सगळे गोष्टीचे आमच्या कल्चर, आमच्या व्हॅल्यूज ते माहिती पाहिजे असेल तर आपण प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्टी आपण घरामध्ये ते आलंच पाहिजे. आम्ही गणपती पण आणणार, आम्ही नागपंचमी पण करणार, मी घटस्थापना पण करते, मंदिरात घेऊन जाते, सगळं पूजापाठ करायला लावते, मी सगळं मंत्र माझे मुलं म्हणतात. त्याच्यामुळे आपण ऑफिसर जरी असलो तर आमचे एक भाग आपण एक अचिव्हमेंट केलेला आहे. आमच्या मुलांमध्ये पण तेच व्हॅल्यूज, ते कल्चरचं आलं पाहिजे असेल, मोठ्या माणसांना रिस्पेक्ट द्यायचे असेल तर हे सगळे आलं पाहिजे. दिस इज अवर एजेंडा. म्हणजे आपण सगळे करायचं, कितीही बिझी शेड्यूल असू द्या आम्ही ते करणार. हा एक कॉमन हे ठरवून आम्ही करतो. सो शेड्यूल कितीही बिझी असला, लवकर उठायचं, लवकर उठून ते करूनच मग बाहेर पडायचं. हा एक ते कुठेही आत्तापर्यंत चुकलेलं नाही आहे. बिकॉज अल्टिमेटली आय सी माय किड्स. म्हणजे माझ्या मुलांमध्ये सगळे संस्कार आले पाहिजे, याचा अट्टहास आहे. याचा अट्टहास आहे. या सगळ्या याच्यामध्ये मुलं तुमच्याकडे कसं बघतात? कारण जसं मी म्हटलं की वेळेचं नियोजन करणं आणि या सगळ्या गोष्टी तर आल्याच, पण आपले आई वडील या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडतायत, याची खरंच मुलांना जाणीव होते का या सगळ्या संदर्भात? किंवा काही वेळेला खूप फ्रस्ट्रेशनचे काळ येतो, असं काही होतं का? किंवा अप अँड डाऊन्स येतात का? आणि आले तर ते नक्की कसे हाताळले पाहिजे? फॅमिली इश्यूजमध्ये कधी फ्रस्ट्रेशन आलंच नाही. फ्रस्ट्रेशन जे काय असेल तर ते काहीतरी बाहेरचंच ऑफिसचाच विषय असतो. तेव्हाच मी काहीतरी माझं म्हणजे शेअरिंग की असं असं आज झालं थोडंसं हे, मग तेवढंच होतं. बट फॅमिली इश्यूजवर कधी आम्हाला फ्रस्ट्रेशन येत नाही. बिकॉज ते कॉमन प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण जातो, बिकॉज आमची दोघांची विचारधारा एकच आहे. विचारधारा वेगळ्या नसल्यामुळे आपलं फॅमिली इश्यूजमध्ये कधी फ्रस्ट्रेशन नाही. ऑफिसचे काय ते कमी जास्त होत असतं ते. सो दॅट वी डोंट ब्रिंग इट इनसाइड द हाऊस. सो हे सिक्रेट आहे एक चांगलं प्रशासन रन करणं आणि त्याच्या बरोबरीनं घरही रन करणं. अनेक मुली ज्या आहेत त्या MPSC आणि UPSC सगळ्या स्पर्धा परीक्षेकडे असं बघतात की मला माझ्या आयुष्यातनं काहीतरी घडवायचं असेल तर या स्पर्धा परीक्षा आम्हाला नक्की मदत करू शकतील. अशा असंख्य मुली आहेत. बऱ्याचदा त्या फेलही होताना आपल्याला दिसतात, त्या सगळ्या याच्यामध्ये सक्सेस होत नाहीत. तर अशा सगळ्या मुलींसाठी ज्या अटेम्प्ट करतायत, स्वतःची स्वप्न बघतायत, पण काही सम ऑर अदर वे त्या फेल होतात, अशा सगळ्या मुलींना तुम्ही नक्की काय सांगाल? स्पर्धा परीक्षेमध्ये 100% सक्सेस येईल त्याची गॅरंटी नसतो. रिअली इट इज अ कॉम्बिनेशन की भरपूर हार्डवर्क त्याला लागतो आणि थोडंफार थोडं काहीतरी किंचित आपण म्हणू शकतो की तुम्हाला लक पाहिजे. मग हार्डवर्क सगळेजण करतात. सो वी हॅव सीन एव्हरीवन की आमच्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे पण मुलं होते ज्याची परीक्षा पास झाली नाही. पण हे एकच नाही आहे असं माझं मत आहे. देर आर सो मेनी ऑप्शन्स. म्हणजे तुमचे एक बेसिक ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पण असतो आणि नंतर आपण स्पर्धा परीक्षेला प्रयत्न करायला सुरू करतो. स्पर्धा परीक्षा हे करताना ऑटमोस्ट डिवोशनही केलं पाहिजे. म्हणजे असं कुठेही आपलं मनात भावना नाही पाहिजे की मी अजून जरा हे केलं असतं तर हे झालं असतं, असं नाही. वी शुड गिव्ह अवर 100%. बिकॉज माझं मनातलंच एक माझं स्वतःचा अनुभव असा आहे की मी खूप अभ्यास केला. आय स्टडीड लाईक एनिथिंग. मी फक्त 4 तास झोपलेली आहे जेव्हा मी सुरुवातीला दिल्लीला गेली, परंतु माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं नाही. देर आर सो मेनी इश्यूज. म्हणजे काही अराउंड 20-30 मार्क्सनी आय वॉज आउट फ्रॉम द लिस्ट. कदाचित मी IAS झाली नसती, अजून एक 10-15 मार्क्स आले असते तर, परंतु माझं लिस्टमध्ये नाव असतं. परंतु अल्टिमेटली आवर एम इज व्हॉट? आवर एम इज टू बिकम IAS. तर यू शुड बी इन द टॉपर लिस्ट. असं नाही की कुठंतरी 700-600 रँक आलं तर IAS होत नाही. यू शुड बी इन टॉप 100. तर तेव्हा तरी जेव्हा माझ्या आलं तरी ओन्ली 73ला जनरल मेरिटची IAS स्टॉप झाली होती. मग फुल डेडिकेशननी स्टडी केलं पाहिजे. आणि जेव्हा माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं नाही, मी हेच म्हटलं की माझं मी पूर्ण दिलेलं आहे, तरीसुद्धा माझं झालं नाही, मग पुढं तरी होईल की नाही होईल असे एक मनात क्वेश्चन मार्क आला. परंतु अल्टिमेटली इट इज अबाउट इम्प्रूव्हमेंट इन युअर आन्सर रायटिंग स्किल्स. आपण स्किल्स जेव्हा MPSC UPSC प्रिपरेशन करणारे मुलं आहेत, फर्स्ट अटेम्प्ट देतात,
यू सी युअर मार्क्स. त्या मार्क्सवर तुम्हाला कळतं की तुमची क्वालिटी ऑफ आन्सर्स काय आहे. आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला प्रयत्न केला पाहिजे. आता मी तेच केलं. फर्स्ट अटेम्प्टमधलं आणि सेकंड अटेम्प्टमधलं ह्यूज लॉट ऑफ डिफरन्स इन माय आन्सर रायटिंग. मग मी फक्त कॉन्सन्ट्रेट केलं आन्सर रायटिंगमध्ये. प्रिलिम्स तरी आय क्वालिफाईड, देन आय वॉज व्हेरी मच कॉन्फिडंट की प्रिलिम्स तरी माझं होऊनच जाईल. आता मेन्समध्ये मार्क्स कसं इम्प्रूव्हमेंट करायचं, ॲक्च्युअली हाऊ आय हॅव रिटन अँड हाऊ इट शुड बी. मग त्याच्यामुळे आय चेंज द क्वालिटी ऑफ आन्सर्स. गॅप भरून काढायचा. हां, देन वी शुड टेक गायडन्स फ्रॉम समवन हू कॅन रिअली गाईड यू व्हेरी वेल. म्हणजे जे टीचर्स असतील, मग त्यांच्याकडून गायडन्स घेणे की मी आन्सर्स कसं लिहू. दॅट आन्सर इम्प्रूव्हमेंट खूप महत्त्वाचा असतो, नाही तर मार्क्स तुमची इम्प्रूव्हमेंटच होणार नाही. जेव्हा पहिला अटेम्प्ट देतो त्याचे लर्निंग असंच पाहिजे की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो. इम्प्रूव्हच नाही केलं तर मग होणार नाही. या स्पर्धा परीक्षांसाठी जसं तुम्ही आता म्हणाल की कुणाकडनं गायडन्स घ्यायचा, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण सगळ्याच शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात या प्रकारचे कोचिंग्स असतील किंवा त्याचा एक बाजार साधारण भरवलेला गेलाय. ग्रामीण भागातले मुलं असतील, मुली असतील, हे सगळे या सगळ्याला बळी पडतात असं तुम्हाला वाटतं का? याची लाईन या मुलांनी नक्की कुठे आखली पाहिजे की आता मला या गोष्टी, अगदी शेती विकून असेल किंवा घरातले दागदागिने गहाण टाकूनही पर्यायानं ही मुलं तो पैसा उपलब्ध करतात आणि मग ती क्लासेसला देतात, असं एक साधारण चित्र आपल्याला दिसून येतं. तर हे खरंच केलं गेलं पाहिजे का, किंवा याचे लाईन कुठे आखली गेली पाहिजे की इथून पुढे मला जायचं नाहीये किंवा गेलं नाही पाहिजे? आपलं ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट आणि UPSCला किंवा MPSCला घेणारं सब्जेक्ट इफ इट इज सेम, तर कोचिंगची काही गरज नाही. जे काही क्वेश्चन पेपर्स असतात, टेस्ट पेपर्स, विदाउट कोचिंग ऑल्सो ऑनलाईन टेस्ट वगैरे आहेत, ते टेस्ट घेऊन पण आपण वी कॅन इम्प्रूव्ह. नंबर 1. नंबर 2, सब्जेक्टचे जे ॲनालिसिस आहे, आन्सर रायटिंग जे आहे, इट रिक्वायर्स सर्टन क्रिटिकल ॲनालिसिस. UPSC किंवा MPSCमध्ये प्लेन आन्सर्स लिहिलं तर मार्क्स येत नसतात. त्याच्यामध्ये ॲनालिसिस पाहिजे, करंट रिलेव्हन्स काय आहे ते पाहिजे. तुम्ही प्लेन आन्सर टेक्स्टबुक घेऊन टेक्स्टबुक टिपला तर ते येत नाही. टेक्स्टबुकचं काही कॉम्पोनंट प्लस करंट अफेअर्समध्ये तुम्ही काय बघताय, न्यूजपेपरमध्ये काय येतोय, करंट सिच्युएशन काय आहे, ते इन्कॉर्पोरेट केलं तर नक्की त्याच्यामध्ये आन्सर इम्प्रूव्हमेंट होऊन तुमचे मार्क्स वाढतात. फक्त टेक्स्टबुक वाचून टेक्स्टबुकमधलं आन्सर लिहिलं तर कोणीही मार्क्स देत नाही. So there should be some critical analysis of the current situation. Then we will get the marks. ह्या स्पर्धा परीक्षा मुलींसाठी म्हणून किती उपयुक्त ठरू शकतात, किंवा याला लागणारा कालावधी हा खूप जास्त असल्यामुळे हे मुलींसाठी फार बेनिफिशियरी नाही असं तुम्हाला वाटतं? सगळ्याच म्हणजे MPSC UPSC अशा सगळ्याच स्पर्धा परीक्षांबद्दल बोलतो. नाही, काही मुलांचं किंवा मुलींचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण होतो. सो माझं सिलेक्शन सेकंड अटेम्प्टमध्ये झालं. 87th रँक आय गॉट. मग थर्ड अटेम्प्ट आय गेव अगेन अँड आय गॉट 30th रँक. फर्स्ट अटेम्प्टपासूनच मी इंटरव्ह्यू पण दिलेली आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. सो टाईम टेकिंग प्रोसेस आहे, नाही म्हणून नाही, परंतु त्याच्यामधून जे काय आपण प्रिपरेशन करून जे नॉलेज बेस आमचे वाढतो दॅट इज व्हेरी हाय. आमचे एक्सपोजर खूप जास्त वाढतो की एवढं अभ्यास आणि एवढं नॉलेज जे आहे ते कुठल्याही याच्यामध्ये नाही आहे. अभ्यासच खूप जास्त आहे. तुमचे लर्निंग अँड रीडिंग स्किल आणि अनालिसिस स्किल जे आहे त्या या एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समुळे होतो. आणि मुलींसाठी उपयुक्त नाही असं नाहीच आहे. इनफॅक्ट अधिकच्या अधिक लेडी ऑफिसर्स आलं पाहिजे. द सेन्सिटिव्हिटी ऑफ वर्किंग जे आहे ते लेडी ऑफिसर्समध्ये जास्त असतो. रादर दॅन प्रॅक्टिकलिटी वी गो इन सेन्सिटिव्ह इश्यूज ऑल्सो. नाहीतर इफ यू आर नॉट इमोशनल किंवा सेन्सिटिव्ह, ॲनालिसिसच होत नाही की समोरच्या प्रॉब्लेम्स काय आहे. अल्टिमेटली गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आपण येताना लॉ एन्फोर्समेंट मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि सेकंड इज व्हॉट आर द बर्निंग इश्यूज इन द डिस्ट्रिक्ट, तेही बघितलं पाहिजे. आता कितीतरी IAS ऑफिसर्स आहेत, ज्युनियर IAS ऑफिसर्स, लेडी ऑफिसर्स, दे आर डुईंग ट्रिमेंडस वर्क, गुड वर्क, विच आर टचिंग ॲक्च्युअली द पुअर लाईव्स. म्हणजे हे जे कॉम्पोनंट आहे तर लेडी ऑफिसर्स आर वर्किंग मोर ऑन दोज लाईन्स. मग त्याच्यामुळे लेडी ऑफिसर्सनी उलट सर्व्हिसमध्ये येणे जास्त समाजासाठी बेनिफिशियल आहे. खरं तर अधिकाधिक महिला जेव्हा सामाजिक जीवनामध्ये येतील तेव्हा समाज जो आहे तो स्वस्थ असेल असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ आमच्यासाठी काढलात आणि आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना इन्स्पायर केलं. थँक्यू.